important results useful for limits as well as derivatives integrations. प्रत्येक चॅप्टरचे इनिशियल एक्झाम्पल्सचे जे ग्रुप आहेत किंवा इव्हन फर्दर पार्टमध्येही मोस्ट ऑफ द टाइम युजफुल असणारं हे कॅल्क्युलेशन वर्क आणि या काही टर्म ज्या आपण आपल्या प्रिव्हियस फंडामेंटल्स वरूनच तयार केलेल्या आहेत. वी नो दॅट स्क्वेअर रूट ऑफ x इक्वल टू x रेज टू 1/2 म्हणजे रूटच्या टर्म्सला इंडेक्स फॉर्ममध्ये आणि इंडेक्सच्या टर्मला रूटच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन देणाऱ्या टर्म्स त्यांचं कॉम्बिनेशन्स असणाऱ्या टर्म. मग त्यामध्ये रूट x म्हणजेच x रेज टू 1/2 असं आपण लिहू शकतो जर समजा टर्म असेल x इंटू रूट x या स्वरूपात. आता यामध्ये x म्हणजेच x रेज टू 1 आणि रूट x म्हणजेच x रेज टू 1/2. दोन टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम आहे आणि बेस सेम असेल तर इंडेक्सचं ॲडिशन होईल म्हणजेच x इक्वल टू 1 प्लस 1/2. 1 प्लस 1/2 काय होईल तो 3/2. त्यानंतर x स्क्वेअर इंटू रूट x इक्वल टू x स्क्वेअर इंटू x रेज टू 1/2. x स्क्वेअर इंटू x रेज टू 1/2. मग त्यामध्ये पुन्हा बेस सेम इंडेक्सचं ॲडिशन 2 प्लस 1/2 म्हणजे काय येईल 5/2. x क्यूब इंटू रूट x इक्वल टू x क्यूब इंटू x रेज टू 1/2. बेस सेम इंडेक्स ॲडिशन 3 प्लस 1/2 that is x raised to 7/2. x raised to 4 into root x equal to x raised to 4 into x raised to 1/2. x raised to 4 plus 1/2 म्हणजेच 9/2. लाइकवाइज या टर्म्स आणि हे कॅल्क्युलेशन्स कन्सिडर केले जातात. दोन्ही डायरेक्शन मध्ये हे आवश्यक आहेत. रूटचे कन्व्हर्जन इंडेक्स फॉर्म मध्ये करायचे आणि इंडेक्स फॉर्म मधली टर्म असेल तर त्याचं कन्व्हर्जन रूटच्या फॉर्म मध्ये करावं लागतं सिम्प्लिफिकेशन साठी. त्यानंतर याच टर्म या स्वरूपात असू शकतात सगळ्याच, म्हणजे समजा 1/√x. रूट x म्हणजे आपल्याला माहित आहे x रेज टू 1/2. 1/x रेज टू 1/2 आणि ही टर्म जर न्यूमरेटरला घेतली तर इंडेक्स त्याचा निगेटिव्ह होईल म्हणजेच इक्वल टू काय होईल x रेज टू -1/2. एकच प्रोसेस फक्त लक्षात ठेवायची आणि तो घातांकाचा नियम की डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला घेतल्यानंतर त्याचा इंडेक्स मायनस होतो. सगळ्या टर्म्स आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. x रूट x म्हणजे x रेज टू 3/2. x स्क्वेअर रूट x म्हणजे x रेज टू 5/2. x क्यूब इंटू रूट x x रेज टू 7/2. x रेज टू 4 इंटू रूट x म्हणजे x रेज टू 9/2. लाइकवाइज आपण या टर्म्स सिम्प्लिफाय करू शकतो. याच टर्म डिनॉमिनेटरला आल्या तर इंडेक्स न्यूमरेटरला आल्यानंतर त्याचा निगेटिव्ह होऊन जाईल. त्यानंतर टर्म आहे सपोज क्यूब रूट ऑफ x. क्यूब रूट ऑफ x स्क्वेअर रूटला जसं आपण x रेज टू 1/2 लिहितो तसं क्यूब रूटला x रेज टू 1/3. फोर्थ रूट ऑफ x म्हणजे x रेज टू इन जनरल nth रूट ऑफ x म्हणजे x रेज टू 1/n. क्यूब रूट वेगळा आणि रेज टू 3/2 वेगळा, फरक आहे दोन्ही मध्ये.
क्यूब रूट म्हणजे रेस टू 1/3 आणि रेस टू 3/2 म्हणजे एक्स रूट एक्स. अशा पद्धतीनं या टर्म्स आपण सिम्प्लिफाय करू शकतो. त्यानंतर आणखी कॅल्क्युलेशन बऱ्याच ठिकाणी आपल्या समोर येतं. रूट एक्स इंटू रूट एक्स इक्वल टू काय असणार एक्स. पण हा आपल्याला बऱ्याच वेळा कॅल्क्युलेशन मध्ये रिव्हर्स लिहावा लागतो. म्हणजे एक्सलाच आपण रूट एक्स इंटू रूट एक्स असं लिहू शकतो. एक्सलाच रूट एक्स इंटू रूट एक्स असं लिहिता येईल. या काही इम्पॉर्टंट सिम्प्लिफिकेशनच्या टर्म्स. प्रत्येक वेळी एक्सच आपल्या समोर असेल असं नाही, इतर कुठलाही व्हेरिएबल त्यामध्ये असू शकतो किंवा एखादी संख्या एखादा नंबर असू शकतो. पण फॉर्मॅट महत्वाचा. ॲज ए रिझल्ट ॲज ए सिम्प्लिफिकेशन प्रोसेस म्हणून याला आपण लक्षात ठेवू शकतो. नोट डाऊन करून घ्या हे सर्व रिझल्ट्स. घ्या एक्झाम्पल. लिमिट x टेंड्स टू 3 x रूट x minus 3 root 3 upon x square root x minus 9 root 3.
आता यामध्ये टर्म इंडेक्सच्या स्वरूपात नाही आहेत, त्यांना आधी इंडेक्सच्या स्वरूपात कन्व्हर्ट करणं आवश्यक आहे. आता पाहिलेले रिझल्ट्स, लिमिट x टेंड्स टू 3, x रूट x लाच x रेस टू 3/2 लिहिता येईल, मायनस 3√3 लाच 3 रेस टू 3/2. त्याच रूलनुसार फक्त x च्या जागी 3 आहे. x रूट x म्हणजे x रेस टू 3/2, त्यावरूनच 3√3 म्हणजे 3 रेस टू 3/2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला x² इंटू रूट x म्हणजे x रेस टू 5/2 मायनस, आता इथे 9 ही टर्म आहे, 9 म्हणजेच 3² 9 म्हणजेच 3² 3² इंटू √3, त्याला काय लिहिता येईल, 3² इंटू √3 ला 3 रेस टू 5/2 इंडेक्स सारखा येत असतो नेहमी का x रेस टू n मायनस a रेस टू n च्या फॉर्म्युलासाठी. x रेस टू 5/2 ही टर्म तयार केली आपण x² इंटू रूट x वरून, त्यावरूनच 3² इंटू √3 त्याला लिहिता येईल 3 रेस टू 5/2. नाउ हियर डिवाइड, नेक्स्ट स्टेप काय करणार, डिवाइड न्यूमरेटर and denominator by x minus 3. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं x minus 3 ना. x minus 3 ना जर डिवाइड केला तर काय येईल पहा, टर्म लिमिट x टेंड्स टू 3 x रेस टू 3/2 मायनस 3 रेस टू 3/2 upon x minus 3 divided by x raised to 5/2 minus 3 raised to 5/2 upon x minus 3. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी आपण x minus 3 न डिवाइड केलं. x minus 3 न डिवाइड का केलं, आपला स्टँडर्ड रिझल्ट काय, स्टँडर्ड फॉर्म्युला लिमिट x टेंड्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a इक्वल टू n इंटू a रेस टू n मायनस 1. हा स्टँडर्ड रिझल्ट. या फॉर्म मध्ये ते लिमिट कन्वर्ट होण्यासाठी x रेस टू n मायनस a रेस टू n या स्वरूपात टर्म होत्या, पण डिवाइड बाय x मायनस a ची टर्म पाहिजे. x मायनस a ची टर्म येण्यासाठी आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केलं x मायनस a म्हणजेच x मायनस 3 न. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणच्या टर्म त्या लिमिटच्या स्वरूपात आहेत, म्हणजे आपल्याला दोन्ही ठिकाणी तो फॉर्म्युला यूज करता येईल. आणि तो फॉर्म्युला काय, n इंटू a रेस टू n मायनस 1. पण त्यासाठी काय आवश्यक आहे, आधी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांचंही लिमिट सेपरेट असणं आवश्यक आहे. मग यासाठी लिमिट x टेंड्स टू 3 x रेस टू 3/2 मायनस 3 रेस टू 3/2 अपॉन x मायनस 3 डिवाइडेड बाय लिमिट x टेंड्स टू 3 x रेस टू 5/2 मायनस 3 रेस टू 5/2 अपॉन x मायनस 3. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांचंही लिमिट सेपरेट घेतलं. आता या दोन्ही टर्म त्या फॉर्म्युलाच्या स्वरूपात आहेत, दोन्ही ठिकाणी फॉर्म्युला यूज करता येईल. काय होईल फॉर्म्युला यूज केला तर, n इंटू a रेस टू n मायनस 1. न्यूमरेटरला n ची किंमत काय
3/2 इंटू ए म्हणजेच 3 रेस टू 3/2 मायनस 1. डिनॉमिनेटरला n ची किंमत 5/2 इंटू 3 रेस टू 5/2 मायनस 1 n इंटू ए रेस टू n मायनस 1. आता यामध्ये दोन्ही ठिकाणचे हे 2 कॅन्सल झाले. शिल्लक राहतील टर्म 3 इंटू 3 रेस टू 3/2 मायनस 1 म्हणजे 1/2 डिवायडेड बाय 5 इंटू 3 रेस टू 5/2 मायनस 1 म्हणजे 3/2 इक्वल टू 3√3. याला आता घातांकाचा नियम वापरून सोडू शकतो आपण, इंडेक्स रूल वापरून, किंवा आत्ताच्याच रिझल्ट नुसार 3√1/2 म्हणजे काय, 3√1/2 म्हणजे काय, √3. 3√1/2 लाच आपण √3 लिहू शकतो. डिवायडेड बाय 5 इंटू 3√3/2. 3√3/2 काय लिहिता येईल, 3√3 x√3/2 म्हणजेच x√x. तसं 3√3/2 ला लिहिता येईल 3√3. आता यामध्ये दोन्ही ठिकाणचा हा √3 कॅन्सल आणि हा 3 पण कॅन्सल. न्यूमरेटरला शिल्लक राहील फक्त 1 आणि डिनॉमिनेटरला 5 म्हणजे आन्सर येईल 1/5. घ्या नेक्स्ट. लिमिट
x tends to 4, x cube into root x minus 128 divided by x square into root x minus 32. तर यामध्ये मागच्या एक्झाम्पल सारखं दुसऱ्या टर्म मध्ये स्क्वेअर रूट दिसत नाहीये, पण तरीही टर्म सेम इंडेक्स मध्ये येणं आवश्यक असतं. मग इथे स्क्वेअर रूट का दिसत नसावा? ए ची किंमत काय आहे? x टेन्स टू ए ची किंमत, ए ची किंमत 4. 4 चं स्क्वेअर रूट काय? 4 चं स्क्वेअर रूट काय? 2. 4 चं स्क्वेअर रूट निघतं कारण तो परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणून रूट दिसत नाही. म्हणजे रूट तिथे आहे ऑलरेडी, पण त्या 4 चं स्क्वेअर रूट, जसं 3 चं स्क्वेअर रूट रूट 3 लिहावं लागेल आपल्याला, तसं 4 चं स्क्वेअर रूट आपण 2 लिहू शकतो. आणि त्यामुळं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट या 4 चं डायरेक्ट घेऊन त्याला 2 असं लिहू शकतो आपण. पण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युलाच्या स्वरूपात टर्म कन्व्हर्ट करायचे, म्हणजे दोन्ही टर्म सारख्या दिसायला पाहिजेत. x रेस टू n मायनस a रेस टू n या दोन्ही टर्म सारख्या दिसायला पाहिजेत. मग यासाठी लिमिट x टेन्स टू 4, x क्यूब इंटू रूट x सध्या तसाच ठेवा. 4 चं स्क्वेअर रूट येतं 2, त्यामुळं 128 ला लिहा 64 इंटू 2 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला x स्क्वेअर इंटू रूट x आहे मायनस 32. 32 लाच लिहिता येईल 16 इंटू 2. आता यामध्ये लिमिट x टेन्स टू 4, x क्यूब इंटू रूट x मायनस 64 म्हणजेच 4 चा क्यूब. आपल्याला 4 च्या स्वरूपात लिहायचे ते. ए ची किंमत 2 नाहीये, 4 आहे, त्यामुळे 4 च्या स्वरूपात लिहायचे. तो 2 रेस टू 6 आहे, पण आपल्याला महत्वाचा आहे तो 4. 64 म्हणजेच 4 चा क्यूब आहे. मग या 64 लाच आपण 4 क्यूब असं लिहू शकतो. आणि 2 हे 4 चं स्क्वेअर रूट आहे. 2 म्हणजेच 4 चं स्क्वेअर रूट. मग 2 लाच आपण स्क्वेअर रूट 4 असं लिहू शकतो. 4 चं स्क्वेअर रूट 2 असतं. किंमत बदलली नाही, फक्त त्याला वेगळ्या फॉर्म मध्ये आपण कन्व्हर्ट केलंय या टर्म सारखं दिसण्यासाठी. आता पहा, x क्यूब रूट x, 4 क्यूब रूट 4 दिसतात सेम, पण व्हॅल्यू तेवढीच आहे 128. त्यानंतर डिनॉमिनेटरला x स्क्वेअर इंटू रूट x तसाच मायनस 16 म्हणजेच 4 स्क्वेअर आणि 2 ला पुन्हा लिहिता येईल रूट 4. डिनॉमिनेटरच्या पण दोन टर्म सिमिलर फॉर्म मध्ये आल्या. आता यामध्ये आपण लिमिट x टेन्स टू 4, x क्यूब इंटू रूट x, त्याला काय लिहिता येईल x रेस टू 7/2 मायनस पुढच्याही टर्मला काय लिहिता येईल 4 रेस टू 7/2, फक्त x च्या जागी 4. डिनॉमिनेटरला x स्क्वेअर इंटू रूट x म्हणजे x रेस टू 5/2
एक्स स्क्वेअर इंटू रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू 5/2 मायनस 4 स्क्वेअर इंटू रूट 4 त्याला काय लिहिता येईल 4 रेस टू 5/2. आता यात बाय प्रॅक्टिस बाय ऑब्झर्वेशन्स यामधल्या दोन्ही स्टेपची आवश्यकता नाहीये. ही डायरेक्ट स्टेप पण आपण लिहू शकतो. पण आपला एक माहिती आहे एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन येणारच आहे. ए रेस टू एन म्हणजे हा जो 4 आहे तो 4 असणार आहे ए. पहिल्या टर्मला काय लिहितंय ते इथेच कळतं आपल्याला. एक्स क्यूब इंटू रूट एक्स याला आपण काय लिहिणार आहेत एक्स रेस टू 7/2 मायनस पुढची टर्म काय यायला पाहिजे 4 रेस टू कारण बेस आहे 4 ए आहे 4 रेस टू 7/2 तो 4 रेस टू 7/2 असतोच फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये आपला दिलेला असतो. डायरेक्ट ही टर्म लिहिली आपण तरी कन्व्हिनियंट किंवा चालेल. त्यानंतर पुढची स्टेप काय घेणार आता डिव्हाइड न्यूमरेटर and denominator by x minus 4. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x minus 4 न डिवाइड करा. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x minus 4 न डिवाइड केला काय टर्म लिमिट x टेंड्स टू 4 x raised to 7/2 minus 4 raised to 7/2 upon x minus 4 divided by denominator x raised to 5/2 minus 4 raised to 5/2 upon x minus 4. न्यूमरेटर डिनॉमिनेटर x minus 4 न डिवाइड केले. दोन्ही आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेले आहेत. यानंतर काय करावं लागेल लिमिट सेपरेट मग न्यूमरेटरचा लिमिट होईल लिमिट x टेंड्स टू 4 x raised to 7/2 minus 4 raised to 7/2 upon x minus 4 divided by डिनॉमिनेटरचं लिमिट सेपरेट म्हणजे लिमिट x टेंड्स टू 4 x raised to 5/2 minus 4 raised to 5/2 upon x minus 4. आता दोन्ही टर्म पुन्हा त्याच स्टँडर्ड फॉर्म्युलाच्या स्वरूपात आहेत. लिमिट x टेंड्स टू a x raised to n minus a raised to n upon x minus a याची किंमत काय काय फॉर्म्युला आहे n इंटू a raised to n minus 1 मग न्यूमरेटरला n ची किंमत काय 7/2 a ची किंमत रेस टू 7/2 minus 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला तोच फॉर्म्युला पण n ची किंमत काय 5/2 इंटू 4 रेस टू 5/2 minus 1 दोन्ही ठिकाणचा दोन्ही टर्म मधला हा 2 कॅन्सल होऊन जाईल. शिल्लक काय राहील टर्म 7 इंटू 4 रेस टू 7/2 minus 1 म्हणजे 5/2 डिवाइडेड बाय 5 इंटू 4 रेस टू 5/2 minus 1 म्हणजे 3/2. आता या ठिकाणी इंडेक्सचा रूल वापरा किंवा घातांकाचा नियम बेस सारखा आहे तो 3/2 इंडेक्सला आला तर 5/2 मधून मायनस होईल 5/2 minus 3/2 असा इंडेक्सचा रूल आपण वापरू शकतो किंवा अल्टरनेटिव्ह वे म्हणजे आता या ठिकाणी जसं आपण
इनिशियल टर्मला 4 स्क्वेअर इंटू रूट 4 याला काय लिहिलं होतं 4⁵ त्या रिझल्ट्सनुसार न्यूमरेटरची टर्म 7 इंटू 4⁵ त्याला काय लिहिता येईल 4 स्क्वेअर इंटू रूट 4 आणि डिनॉमिनेटरला 5 इंटू 4 रूट 4 कारण 4⁵ आहे x⁵ म्हणजे x रूट x रिझल्ट प्रत्येक वेळी चेक करत राहा कुठला फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज केलाय कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जात आहे हे सेल्फ कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस आवश्यक आहे आपण क्वेश्चन झाला की लगेच लिहिताना सुद्धा गप्पा मारत बसतो कुठल्याही प्रकारचं थिंकिंग त्याच्यावरती ठेवत नाही स्वतः कॅल्क्युलेशन्स करून प्रॅक्टिस करणे तरच फॉर्म्युले आणि रिझल्ट लक्षात राहतात आणि ते कसे वापरायचे कोणत्या ठिकाणी हे कळतं यासाठी रिझल्ट जे काही यूज केले जातात ते केअरफुली ऑब्झर्व करायचे x² इंटू रूट x म्हणजे x⁵ त्यानुसार 4⁵ ला आपण लिहिलं 4 स्क्वेअर इंटू रूट 4 आणि x⁵ म्हणजे x रूट x त्यावरून लिहिला 4 रूट 4 आता इथे दोन्ही ठिकाणचा रूट 4 कॅन्सल होईल आणि हा एक 4 कॅन्सल झाला शिल्लक काय राहिला न्यूमरेटरला 7 इंटू 4 म्हणजे अपॉन डिनॉमिनेटरला 5 त्यानंतर नेक्स्ट घ्या लिमिट x टेंड्स टू a x⁴ इंटू रूट x मायनस a⁴ इंटू रूट a अपॉन x² रूट x
minus a square root a and limit x tends to 2 cube root of x minus cube root of 2 upon square root x minus square root 2 limit x tends to 1 fourth root of x minus 1 upon cube root of x minus 1. Solve these instantly.